सध्याची तरुणाई वाढदिवस म्हटला की मोठमोठ्या पार्टी करत असताना आपल्याला आढळत असते, परंतु यालाच एक अपवाद म्हणू शकतो. अभिषेक संजय जाधव यांच्या माध्यमातून खरं तर कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता हा वाढदिवस जो आहे तो सामाजिक कार्य आणि लोकउपयोगी जे काही कार्यक्रम आहेत, शिबिर आहेत, ती आयोजित करून उद्याचा वाढदिवस त्यांचा जो आहे 24 तारखेचा वाढदिवस जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे. आणि खरं तर ही जी शिबिरं आहेत ती पहिल्यांदाच बदलापूर शहरामध्ये पार पडतात. IT रिटर्न फाईल खूप महत्वाची असते, जी बनवण्यासाठी बाहेर हजारो रुपये आपण सीईला देतो, परंतु इथे मोफत त्याचं आयोजन करण्यात आलंय. संगणक प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यासोबतच इतर अनेक शिबिरांचं आयोजन या वाढदिवसानिमित्त करण्यात आलंय. माझ्या मते मागचा वाढदिवस आणि त्याच्या अगोदर सुद्धा जेवढे वाढदिवस झाले ते वृद्धाश्रम, बालकाश्रम, विविध शाळांना भेटीगाठी देत त्यांनी साजरा केलेला आहे आणि यंदाही त्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा होतोय. 24 तारखेला खरं तर वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम अभिषेकचे पार पडतात. काय सांगाल, किती वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि कुठे लोकेशन वगैरे कसं? 24 तारीख रविवार, निळकंठ हॉल, बाजारपेठ, सुमन मेडिकल जवळ, बदलापूर पश्चिमेकडील सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसंच शिबिराचं वाढदिवसाचं उद्देश, त्यात आपण मोफत आयकर रिटर्न म्हणजे ITR फायलिंग, जे कोणी छोटे मोठे उद्योगधंदे असतील किंवा व्यावसायिक असतील किंवा कुठे विद्यार्थी असतील किंवा कुठेतरी छोटं मोठं कामधंदे करत असणारे व्यक्ती जे असतील, नागरिक असतील, त्यांच्यासाठी हे लागणारं खूप आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याला बँकमधनं कोणतं कर्ज वगैरे घ्यायचं असेल त्यासाठी उपयोगी आहे. त्यानंतर आपलं क्रेडिट कार्ड असू द्या तुमचं, त्यानंतर होम लोनसाठी म्हणजे लागणार हे आवश्यक आहे. कारण की आपल्याला जेव्हाही आपण कोणत्याही लोनसाठी अप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला मागील 3 वर्षाचं IT रिटर्न हे मागितलं जातं. तसंच कोणतं अतिरिक्त आपण TDS किंवा काही भरलेला असेल तर त्यावर सुद्धा आपल्याला सवलत, आणि परत किंवा कुठे गुंतवणूक केलेली असेल तर त्याच्यामध्ये कोणतं लॉसेस तुमचं झालेलं असेल, नुकसान झालेलं असेल, ते सुद्धा आपल्याला कॅरी फॉरवर्ड करता येतं. म्हणजे ITR फायलिंग करणं हे आज खूप गरजेचं आहे आणि त्याचे अनेक फायदे सुद्धा आहेत. आणि लागणारं, आज आपण जसं बोलतो की आपलं आयडेंटिटी आधार कार्ड आहे किंवा पासपोर्ट आहे, तसंच आपल्याला कोणतंही कर्ज किंवा काय हवंय असेल तर त्यासाठी IT फाईल हे लागणारं खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे. तर त्यासाठी निशुल्क, म्हणजे कोणतंही नागरिकांकडनं शुल्क आकारलं जाणार नाहीये, एकदम मोफत असणार आहे. फक्त येताना त्यांनी आपल्यासोबत डॉक्युमेंट्स घेऊन यायचे, जसं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, फॉर्म नंबर 16 असेल किंवा कुठे वर्किंग प्रोफेशनल असेल तर सॅलरी स्लिप असतील ते घेऊन यावे लागतील. आणि आपण 2025-26चं IT फायलिंग करणार आहोत. तर 31 मार्च किंवा 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंतचं फायनान्शियल इयरचं स्टेटमेंट, बँक स्टेटमेंट, आपले जेवढे खाते असतील, आपल्या पॅन कार्डवर रजिस्टर्ड जेवढे खाते असतील तेवढ्या बँकेचं स्टेटमेंट आपल्याला येताना घेऊन यावं लागणार आहे. कारण की ही शिबिर एका दिवसापुरतं मर्यादित आहे आणि रविवार असल्यामुळे नागरिकांना मी सांगतो की आत्ताच तुम्ही त्या तयारीत राहावा, कारण की रविवारी बँक बंद असतात. तर त्यासाठी IT फायलिंगसाठी तुम्हाला स्टेटमेंट हे खूप महत्वाचं आहे. तर जेवढे बँकेत आपलं अकाउंट असेल, जे नेट बँकिंग वापरत नाही, तर त्यांनी कृपया बँकेत जाऊन आपलं स्टेटमेंट आज उद्यामध्ये घ्यावं. उद्या शनिवार मे बी बँक चालू असतील, तर आपण या 2 दिवसात आपण आपले बँक स्टेटमेंट घेऊन यावे. किंवा आपल्यावर कोणतं होम लोन असेल तर त्याचं स्टेटमेंट सुद्धा लागतं. आणि कोणतं इन्व्हेस्टमेंट, आपण जसं बरेचसे नागरिक SIP करतात किंवा म्युच्युअल फंड, बरेचसे असे गुंतवणूक असते आपली, तर असे कोणते जर त्यांची गुंतवणूक असेल तर त्याचंही स्टेटमेंट निघतं. तर त्याचं स्टेटमेंट सुद्धा आपल्याला, म्हणजे आपल्याला जेवढं पुरावे देता येतील की आपण आपल्या अकाउंटमध्ये इन आउट झालेली एंट्री जी आहे तर ती कशा करता आहे आणि आपण हे पैसे कुठे गुंतवणूक केलेले आहेत, असे बरेचसे म्हणजे आहेत. तर त्याला आपल्याला CN ना आपल्याला त्यांची टीम असणार आहे 24 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत.
आणि ही संपूर्ण शिबिर संपूर्ण बदलापूरकरांसाठी आहे. कोणत्याही वॉर्ड प्रभागासाठी मर्यादित नसून पूर्ण बदलापूरकरांसाठी आहे. आणि दुसरं म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड. आयुष्यमान भारत कार्डची जनजागृती ही खूप कमी आहे. आपल्याला केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडनं आयुष्यमान भारत कार्ड असलेले ज्यांच्याकडे आहे त्यांना रुग्णालयामध्ये सवलत देण्यात येते. तर 5 लाखाची सवलत ही प्रत्येक रुग्णाला देण्यात येते. तर ज्या वेळेस आपल्याला आपलं सरकारकडनं मदत भेटते तर कोणत्या नागरिकांनी ती का नाही त्याचा फायदा उचलावा. पण त्याची जनजागृती ही कमी आहे, तर कुणाला हे माहीत नाही. तर त्या दिवशी आपण त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणारे डॉक्युमेंट आहे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इन्कम सर्टिफिकेट. तर आणि पॅन कार्ड. तर आयुष्यमान भारत कार्डसाठी आपल्याला हे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत. आणि त्या आयुष्यमान भारत कार्डसाठी आपल्याला स्मार्ट कार्ड लागतो. तर स्मार्ट कार्डचे ती आहे ती गव्हर्नमेंट फीज आहे, ती गव्हर्नमेंट फीज 100 रुपये. तर ते 100 रुपये फक्त ते त्यांना गव्हर्नमेंटचे जे येतील तिकडे त्या दिवशी जे आपल्याकडनं फॉर्म भरून घेतील किंवा आपलं प्रोसेस आपली अप्लाय करतील तर त्यांनाच तुम्हाला ते पैसे द्यायचे. बाकी मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर. तर आत्ताच नुकताच 10वी व 12वीचं निकाल आलेला आहे आपल्या समोर. तर जे विद्यार्थी ज्यांना कॉम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये असू द्या किंवा नुसतं कॉम्प्युटरच नाही, कोण कॉमर्स स्ट्रीम मध्ये असू द्या, त्यांना अकाउंटिंग या त्या गोष्टी आहेत. परत नेटवर्किंग, परत आजकाल आपण बघतोय की वेब डिझाईन हे खूप महत्वाचं आहे आणि बरेचसे युवक त्याकडे म्हणजे त्यांचं आकर्षण राहिलेलं आहे. ग्राफिक असू द्या, ग्राफिक डिझायनिंग असू द्या, UI UX असू द्या. तर असं आपण बेसिक कोर्स पासून ते तुमचं टॅली प्राईम, त्यानंतर तुमचं नेटवर्किंगचे कोर्सेस असू द्या, परत हार्डवेअरचे असू द्या, वेब डिझाईन असू द्या, ग्राफिक डिझाईन असू द्या, UI UX असू द्या, हे सगळे कोर्स आपण शिकवणार आहोत. आणि या कोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की जेपर्यंत विद्यार्थी किंवा नागरिक शिकत नाही तेपर्यंत त्याला शिकवण्यात येणार आहे. मग ते 6 महिन्याचा कालावधी असू द्या किंवा 1 वर्षाचा कालावधी असू द्या, जेपर्यंत त्याला वाटत नाही मी पूर्णपणे शिकलेलो आहे तर तेपर्यंत त्याला शिकवलं जाणार आहे. आणि त्यात सुद्धा त्याला कोणतेही ट्रेनिंगचे चार्जेस त्याला द्यायचे नाहीयेत. यात सुद्धा त्याला म्हणजे हे पण सुद्धा मोफत आहे. आता यामध्ये असं आहे की काही कोर्सेस आपले गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स असतात. तर त्यासाठी आपल्याला काहींची इच्छा असते की आम्हाला सर्टिफिकेट जेणेकरून आपल्याला कुठेतरी रोजगार उपलब्ध होतो. तर त्यासाठी आपल्याला सर्टिफिकेट हे खूप आवश्यक आहे. तर त्यासाठी जर आपल्याला गव्हर्नमेंटची परीक्षा द्यायची असेल तर गव्हर्नमेंटची परीक्षा फी ही 2,000 रुपये. हे सुद्धा तुम्हाला ते ऑनलाईनच भरायचं आहे. तर म्हणजे कोणत्याही नागरिकांकडनं असं नाही की आम्हाला त्यांनी येऊन जे काय ती फीस किंवा काय द्यायचंय. हे सगळी ऑनलाईन प्रक्रिया आहे. जी गव्हर्नमेंट परीक्षा असू द्या किंवा स्मार्ट कार्ड असू द्या, हे सगळं गव्हर्नमेंटने आकारलेले चार्जेस आहेत. तर हे आपल्याला ऑनलाईनच ते पे करायचे आणि ते तुम्हाला त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं जाईल की आपल्याला कसं ते पे करायचंय. त्यानंतर इन्फिगो आय केअर यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिर याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. तर डोळ्यांची मोफत तपासणी केली जाईल. म्हणजे डोळ्याच्या रिलेटेड जेवढे आपले काही असू द्या, आजार असू द्या, मोतीबिंदू असू द्या किंवा चष्म्यांच्या नंबरचा असू द्या किंवा आपल्या पडद्याची तपासणी असू द्या, किती जेवढे म्हणजे नेत्र तपासणीमध्ये येतात तेवढे सगळे तपासणी त्या दिवशी केले जाणार आहे. आणि जेवढे कोण रुग्ण असतील, समजा त्यांना चष्मा देखील हवा असेल तर त्यांना 100 रुपयात मात्र चष्मा देण्यात येणार आहे. आणि दुसरं, आज आपल्याला माहिती आहे की आपल्याला शस्त्रक्रिया वगैरे करायची असेल डोळ्यांची तर आपण बाहेर कुठे गेलो तर आपल्याला 40-50 हजार रुपयाचा हा खिशाला फटका आहेच. तर त्यात आपण त्यांच्याशी बोलून त्यांना सांगितलंय की तुम्ही काहीतरी सवलत द्यावी जेणेकरून प्रत्येकाला हे परवडेल असं. तर त्या दिवशी 9,500त अत्याधुनिक लेझर शस्त्रक्रिया त्यासाठी सुद्धा ज्यांना करायचं असेल त्या दिवशी ते येऊन तिथे फॉर्म भरू शकतात. तर त्या दिवशी जे फॉर्म भरतील त्यांना 9,500त ही लेझर ऑपरेशन जे आपण म्हणतो ते त्यांना भविष्यात त्यांना कधी करायचं असेल तर ते करू शकतात. पण हे फक्त
एकच दिवसाकरिता आहे, 24 मे. तर परत एकदा सांगतो, 24 मे रविवार सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत निळकंठ हॉल, सुमन मेडिकल जवळ, वैशाली टॉकीजच्या मागे, सुमन मेडिकलच्या जवळ निळकंठ हॉल, बदलापूर पश्चिम येथे. तर सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण शिबिराची टीम तिकडे असणार आहे. तर मी सर्व बदलापूरकरांना एवढंच आवाहन करतो की आपण सर्वांनी, हे आपल्यासाठी आम्ही आणलेले शिबिर आहेत किंवा आपल्यासाठी काही उपक्रम आम्ही घेऊन आलेलो आहोत, तर याचा प्रत्येक बदलापूरकरांनी लाभ घ्यावा अशीच आमची एक इच्छा आहे. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. 24 तारखेला सकाळपासून या शिबिराची सुरुवात होणार आहे. चांगले आणि संधी जी आहे ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही नक्की याचा लाभ घ्या. 24 तारखेला एकंदरीत सकाळी 10-9 वाजल्यापासूनच सगळ्या शिबिरांना या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आयुष्यमान भारत कार्ड काढायचं असेल, तुम्हाला RTI फाईल काढायची असेल, तुम्हाला संगणक प्रशिक्षण हवं असेल, मोफत तुम्हाला नेत्र तपासणी करायची असेल, ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात. त्यामुळे चांगली संधी आहे, नक्की या संधीचा फायदा घ्या. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा आठवले, न्यूज टेक मराठी, बदलापूर.